मीरा, अगं काय चाललंय तुझं? बोल ना अथर्वंशी. आणि अथर्वला मनापासून वाईट वाटले. त्यांचा चेहरा बघ जरा. मीरा, मी त्यांच्याकडे बघायला सांगते, बघ तरी. ऐक ना, बाबा बोललेत त्यांच्याशी, खूप बोललेत त्यांना. आणि अथर्वंना सुद्धा त्यांची चूक कळली आहे अगं. मीरा, एकदा बोल. वेदा कुठे? वेदा शाळेत गेली आहे. आणि हो, तिला पिकनिकला जायचंय ना, तर वेदाचे बाबा. हो हो, तिला पिकनिकला जाण्यासाठी काही वस्तू हव्या होत्या. त्या वेदाचे बाबा ऐकताय ना? हो. हा, मी ते म्हणत होते की वेदाला पिकनिकला जाण्यासाठी काही वस्तू हव्या होत्या. त्याची मी लिस्ट बनवून दिली होती तुम्हाला. तुम्ही त्या आणल्यात का? ते आणतो मी, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मीरा, पाडव्याच्या दिवशी जे काही झालं. ऐका ना, मी काय म्हणते की वेदाची बॅग भरून ठेवते मी रूममध्ये जाऊन. तिने सगळा पसारा करून ठेवला असणार आहे. मी पटकन आवरते, तुम्ही त्या वस्तू आणून द्या. मला आलेच मी. मीरा खरंच खूप हर्ट झाली. हो अथर्व, कारण मीरा हळवी आहे आणि तुमच्या बोलण्याने खरंच ती खूप हर्ट झाली. आता तुम्हालाच तिची समजूत काढावी लागेल. वाईट वाटतंय का मीरा तुझ्याकडे बघून? माझ्या लहान बहिणीची ही अशी अवस्था बघून खूप वाईट वाटतंय. काय ग, तुला काय वाटलं? हे असं अथर्वला फसवून त्याच्याशी लग्न केल्यानंतर एक दिवस अथर्व तुला एक्सेप्ट करेल, तुझं प्रेम स्वीकारेल? आता कळलं आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याचा नकार मिळाल्यावर कसं फील होतं ते. कळलं? पण याने एक गोष्ट क्लिअर झाली मीरा, की अथर्वच्या आयुष्यात तुला बायको म्हणून काहीच किंमत नाहीये. अथर्वसाठी तू फक्त वेदाला सांभाळणारी एक मोलकरीणच. अगं थांब, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. तुझ्या रूम मध्ये खूप पसारा झालेला, पेंटिंग सुद्धा खाली पडली होती. जाणून घ्यायचं ते कोणी केलं? गेस गेस. ऑफकोर्स मीच केलं ते. यावेळेस फक्त पेंटिंग खाली पडली आहे. यानंतर पेंटिंग सकट तुझा संसारही जाळून टाकीन. कळलं? एनी विच वेज त्या पेंटिंगला काहीच अर्थ नाही आता. आणि अथर्व तुला बायको मानणार सुद्धा नाहीये. मीरा थांब, तू हिच्या नादी लागू नकोस. हिला तर मी बघते. तू अथर्वशी बोल प्लीज.
जा. फक्त वेदाला सांभाळू शकतेस तू, तेवढ्यासाठी आलीयस. अथर्वची बायको कधीच होऊ शकणार नाहीयेस तू. मोल करीन कुठली. माया, मीरा आणि अथर्वची पेंटिंग खाली पाडायला खूप मज्जा आली ना तुला? त्यांच्या रूम मध्ये नुसता पसारा करून ठेवला होतास ना? आता तुझ्या रूमची सुद्धा तीच अवस्था होईल. हे सगळं काय आहे? कोणी केला हा पसारा माझ्या रूम मध्ये? मीरा? नाही नाही, मीरा तर तिच्या खोलीत आहे. मग हे सगळं कोणी केलं? नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.